हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा, बायकांच्या आहे ना कामाचा कधीच द एंड होत नाही, हे म्हणतात ना, हे खरंच आहे. आता मी मध्ये माझं पाय दुखतो म्हणायचे ना, तर त्यावेळेस आमच्या नणंदबाई आल्या होत्या आणि त्यांना मी सांगितलं माझा खूप पाय दुखतोय, मणका खूप दुखतोय. तर त्याच मला बोलता बोलून गेले, एवढं काही तुम्हाला घरामध्ये काम असतं की तुमचं सारखं पाय दुखतो, मणका दुखतो. तर असं कधी कधी होतं बघा. बऱ्याचशा लोकांना आपण घरातली कामं करतोय ना, ती दिसत नाहीत, पण ते शेतात वगैरे जातात तर त्यांना वाटतं की आम्ही एवढी शेतातली सगळी कामं करतो तरी आमचं काही दुखत नाही आणि ह्यांची फक्त घरातली कामं करूनच दुखतं. पण असं कधी कधी बोललं की आपलं मनसुद्धा नाराज होतं बरं का. असं हा झाला घरगुती विषय. काय म्हणतात, घरोघरी मातीच्या चुली. तर असं इकडे माझं सगळं आहे ना, स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर मग मी घेतला आहे मस्त असा किचन ओटा सगळा क्लीन करून आणि भांडी वगैरे घासून घेतली. आणि ही घरातली कामं दिसत नाहीत खरं तर बरं का, पण खूप कामं असतात घरामध्ये आणि नॉनस्टॉप आपण सकाळी उठल्यापासून 1 वाजेपर्यंत काम करतो. मान्य आहे दुपारी आपल्याला थोडासा टाईम मिळतो, जी शेतातल्या बायकांना मिळत नाही. त्यांना घरातली कामं करून शेतात पण कामं करायला जावी लागतात. पण कसं असतं, शेतातलं काम करून आल्यावर त्यांना मुली आहेत तर मुली पहिलं लग्न व्हायच्या अगोदर मुली स्वयंपाक करायच्या. आता सून आलेली आहे त्यामुळे त्यांना संध्याकाळी जरी शेतात गेले, त्यांनी स्वतःच्या शेतात जातात, पण जरी शेतात गेले तरी सून स्वयंपाक करून ठेवते. त्यामुळे त्यांना बाकीच्या गोष्टी अशी जाणीव नाही की घरामध्ये किती काम असतं. कारण बघा, घरामध्ये जर 2 बायका म्हणजे असल्या तर ही एक काम करते, ती एक काम करते, त्यामुळे सगळी कामं पटापटा उरकतात. पण ज्यांच्या घरामध्ये एकच बाई आहे ना, त्यांना बघा जी सगळी कामं आहेत ना ती एकटीलाच करावी लागतात. आता आमच्या घरामध्ये माझं लग्न झालं तसं मी घरातली प्रत्येक कामं एकटी करते, त्यामुळे मला तो ताण पडतो आहे आणि मला असं वाटतं की मला किती काम आहे. पण जाऊ दे, सगळ्यांनाच कामं असतात. प्रत्येकाने प्रत्येकाच्या कामाची इज्जत केली पाहिजे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या कामाची तारीफ केली पाहिजे, तर काम वाटणार नाही. असं इकडे सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे, शेंगदाणे फक्त बारीक करायचे राहिले होते. हा आहे आपला अंगारकी चतुर्थीचा व्हिडिओ. देवपूजेचा वगैरे सगळं व्हिडिओ टाकल्यानंतर माझी जी घरातली सगळी क्लिनिंग करायची जी केली होती ती शेअर केलेली आहे. तर कधी कधी असं वाटतं की आपण जे करतो आहे ना ते सुद्धा शेअर करावे, जेणेकरून बघितल्यासुद्धा लोकांना वाटेल की बापरे, खरंच यांना भरपूर कामं असतात घरामध्ये. असं आपल्याला दाखवायसाठी कोणाला करायचं नाही, आपल्याला जे आहेत ती कामं न चुकता करावीच लागतात. तर असं काहीच असतं बघा. तुमच्याकडं होतं का असं? तुम्हाला अशी कोण बोलतात का, हे नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. कारण आहे ना, घरोघरी मातीच्या चुली असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये असं कोण ना कोण टोचून बोलणारा असतं. तर आमच्या घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे, तर त्यांना असं वाटतं की त्याच तेवढं फक्त शेतात भरपूर असं काम करतात, बाकीचे कोण करत नाहीत. तर असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या कामाची इज्जत केली पाहिजे. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.